कुठलाही गट पक्षावर दावा करू शकत नाही. भरत गोगावलेंची व्हीप पदी केलेली नियुक्ती अवैध. पक्षाध्यक्षांशी चर्चा करून व्हीप ठरवावा आणि राहुल नार्वेकर यांच्या निकालावर निवडणूक आयोगाच्या निकालाचा कोणताही परिणाम व्हायला नको, याच निरीक्षणांच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने मे 2023 मध्ये शिवसेनेच्या बहुचर्चित सत्ता संघर्षाचा निकाल दिला होता. मात्र आता हेच सर्व नियम फिरवत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर आता निकाल दिलाय. यामध्ये 2018 ची घटना दुरुस्ती ही अमान्य आहे, तर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे आणि उद्धव ठाकरे यांची नियुक्ती सुद्धा अमान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आणि उद्धव ठाकरेंना कोणतेही अधिकार नाहीत. तसंच भरत गोगावलेंचा व्हीप हा वैध आहे, तर एकनाथ शिंदे हेच गटनेतेपदी म्हणून वैध असतील, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिलाय. मात्र राहुल नार्वेकर यांनी वैध ठरवलेल्या याच सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने मात्र त्यांच्या निकालामध्ये अवैध ठरवल्या होत्या. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींचा आधार घेत ठाकरे गट या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेसह 16 आमदारांची अपात्रता, शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं, या दोन्ही गोष्टींवर सर्वोच्च न्यायालयामध्ये खल होणार आहे. तर याच सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट हा सर्वोच्च न्यायालयामध्ये नार्वेकरांच्या नेमक्या कोणत्या चुका दाखवून देत आपली बाजू मांडू शकतं, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचाच आढावा देणारा लेट्स अप मराठीचा हा खास रिपोर्ट. तर पहिला मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेण्याचा. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालात निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष कुणाचा याबाबत निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला होता, तर खरा विधिमंडळ पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार राहुल नार्वेकर यांना दिला होता. मात्र हा निकाल देताना निवडणूक आयोगाच्या निकालाचा कोणताही परिणाम होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र नार्वेकर यांनी त्यांचा हा निकाल निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेऊनच दिल्याचं दिसून येते आणि त्यांनी स्वतःही याबाबत असा वारंवार उल्लेख केला होता. तर दुसरा मुद्दा म्हणजे घटना दुरुस्तीच्या नोंदीचा तांत्रिक मुद्दा आहे. राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाने दिलेली शिवसेनेची 1999 ची घटना ही ग्राह्य ठरवली आहे, तर त्यांनी 2018 मधील घटना दुरुस्ती ग्राह्य धरता येणार नसल्याचं सुद्धा स्पष्ट केले. मात्र आता त्याच वेळी घटना दुरुस्तीची दोन्ही बाजूंना पूर्ण कल्पना होती आणि त्यामुळे सर्वांच्या संमतीने घटना दुरुस्ती झाली असं सुद्धा सांगितलेले. आता या 2018 मधील घटनेची नोंद आयोगाकडे मात्र नाहीये आणि हा तांत्रिक मुद्दा पुढे करूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नियुक्ती अवैध असल्याचा निकाल दिलाय. तर पक्षाच्या घटनेत असं कोणतंही पद नसल्याचं सुद्धा इथं नमूद करण्यात आलंय. मात्र आता ठाकरे गटानं त्यावेळी आपण निवडणूक आयोगाला या घटना दुरुस्तीची कल्पना दिली होती आणि त्याबाबतचं एक पत्रही लिहिलं होतं, मात्र आता ते आयोगाकडे उपलब्ध नाही असा दावा केलाय. त्यामुळे नार्वेकर यांनी निकालात सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूंना या घटना दुरुस्तीची कल्पना होती आणि सर्वांच्या संमतीनेच घटना दुरुस्ती झाली आहे आणि हाच धागा पकडत सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंची नियुक्ती अवैध या मुद्द्याला आव्हान देणार असल्याचं सांगितलं जाते. 1999 आणि 2018 या दोन्ही घटनांमध्ये गोंधळ निर्माण करत नार्वेकरांनी हा निकाल दिल्याचा दावा मात्र ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांच्याकडून केला जातोय. तर तिसरा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदेंचं गटनेतेपद मान्य करण्याचा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने आमच्याकडे आमदारांचं बहुमत आहे, त्यामुळे कायदेशीररित्या विधिमंडळ पक्ष आम्हीच आहोत असा दावा सर्वोच्च न्यायालयात केला होता. तसंच आम्हीच विधिमंडळ पक्ष असल्याने पक्षाचा गटनेता नेमण्याचा अधिकार सुद्धा आमचाच आहे असा सुद्धा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंचा हा दावा खोडून काढत त्यांची अजय चौधरींच्या जागी झालेली गटनेते पदावरील नियुक्ती अवैध असल्याचं स्पष्ट केलं होतं. तर अपात्रतेपासून वाचण्यासाठी आम्हीच खरा पक्ष आहोत हा बचाव होऊ शकत नाही आणि कोणताही गट पक्षावर दावा करू शकत नाही, तर कारवाईपासून पळ काढण्यासाठी हा दावा तकलादू असल्याचं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. मात्र आता नार्वेकरांनी शिंदेंची नियुक्ती ही वैध ठरवल्याने ठाकरे गट या मुद्द्यावरून सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतं. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे गोगावलेंचा व्हीप हा कायदेशीर ठरवण्याचा. शिंदे गटाने नेमलेले व्हीप भरत गोगावले हे बेकायदेशीर आहेत असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेंची नियुक्ती रद्द केली होती. तर शिवसेनेत 2 गट पडलेले असताना आणि 2 व्हीप असताना विधानसभा अध्यक्षांनी नेमका व्हीप कोण याची चौकशी करणं गरजेचं होतं. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने कोण व्हीप आहे हे विधानसभा अध्यक्षांनी तपासायला हवं होतं आणि तसंच शिवसेनेचे सुनील प्रभू हेच व्हीप असल्याचंही न्यायालयाने मान्य केलं होतं. तर थोडक्यात पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने व्हीप ठरवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र ठाकरेंची पक्षाध्यक्ष पदावरील नियुक्तीच मान्य नसल्याचं सांगत नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचं हे निरीक्षण फेटाळून लावले. तर गोगावलेंचाच व्हीप हा वैध ठरवलाय.
मात्र त्यांनी ठाकरेंऐवजी राष्ट्रीय कार्यकारिणीशी चर्चा करून व्हीप कोण हे ठरवायला पाहिजे होतं, पण त्यांनी तशी चर्चा केली नाही असे विविध मुद्दे घेऊन ठाकरे गट न्यायालयात जाणार असल्याचं आता समजून येतंय। तर पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपात्र आमदार हे भाजपच्या संपर्कात नसणे असा आहे। राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालामध्ये शिंदे यांनी भाजपशी संधान बांधलं या ठाकरे गटाच्या दाव्यात कोणतंही तथ्य नसल्याचं आणि त्यांनी कोणतीही पक्षविरोधी कृती केली नसल्याचं निरीक्षण नोंदवले। मात्र शिवसेनेचे आमदार अगोदर सुरतला गेले, तिथून ते गुवाहाटीला गेले, नंतर ते गोव्याला आले आणि त्यानंतर शेवटी ते मुंबईत परतले। तर या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे, शिवाय आपल्या मागे दिल्लीची महाशक्ती आहे, चिंता नको असं शिंदे जाहीररित्या सांगत होते। यासोबतच देवेंद्र फडणवीस आणि अन्य शिवसेना भाजप नेत्यांनी आपली तयारी कशी आणि किती दिवस सुरू होती याच्या सुरस कथा या जाहीररित्या सांगितलेल्या आहेत। मग त्यानंतरही भाजपशी संधान बांधलं या दाव्यात कोणतंही तथ्य नसल्याचा निकाल नार्वेकरांनी दिल्याने शिवसेना या विरोधात सुद्धा न्यायालयात जाऊ शकते। आता याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी आणि त्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्सअप मराठी।